तर बाजा शेटवर जास्त पूर्णपणे सगळा वेळ आपण बाजा शेटवर घातलेला. आता बाजा शेटवर लक्ष कमी घालणार आहे आणि लक्ष आता जास्त आता चिक्यात व्हायचं भेवलो किती चिकेला का म्हणलो काय घ्या आला का आहे गे. आणि पूर्णपणे लक्ष आता 3 टार्गेट आपलं रायफल शेट, रायबा शेट आणि हे भद्रा शेट. चला आज बाहेर घ्यायचे ह्या साहेबांच्या नक्क्या करायचे आहेत. तर आजचा विषय आज आहे 2 कामं. 2 तशी कामं भरपूरच आहे ती. आपल्या गावात गहू आहे तो गहू घेऊन यायचा आहे, शेत घालायचं उन्हात आपल्या ह्या अंगणात. मग घरातली फोन यायला लागली भरपूर की लवकर ये लवकर ये, तो गहू भरून आणायचा आहे. हे कसं शेड बसले बघा राजेशाही घेत. आता तुम्ही नुसतं बसायचं, खाणे का और सोने का, बाकी काय करायचं नाही. आणि आज ह्याचा फेरा आहे आणि ज्या नदीवर फेरा आहे त्याच्याबरोबर बघा कसं गाडी पळते बघून नियोजन करायचं मैदानचं. आणि त्याचबरोबर रायबा शेटचं पण नक्की कराय. एक लांब यायला लागली ते म्हणली ते 1000 रुपये होणार, कारण की एकाच बायलाचे आपल्या करायचे त्यामुळं. मग 2-3 बायला जास्त तर कमी घेतला असतं. म्हणजे चालतं या म्हणलं, कारण की रायबा शेटचे आपल्याला आता मैदान चालू करायचं आहेत. आता ह्या साहेबांच्यावर आम्ही पूर्णपणे लक्ष घातलेलं आहे. भद्रा शेट, रायबा शेट आणि इकडं रायफल शेट. हे लवकरच मैदानात दिसेल बघा आता. शेव आणि रायबा रायबा ऐ. तर बघा शो चालू झालेला आहे. हम खडे हो सरकार काय हो येते ना कोकण मदतीला. हां बैल यायला लागले बागवाडीला. नक्की करायला लागले गव्हात तुम्ही मागला मागं नाही हो, एकदाच होऊन जाऊ द्याल ना. पुन्हा तुम्हाला काय किटकिट आहे. नाद नाही करायचा. सगळं शेडत लावरून आली ती जिथल्या तिथं, शेडत लावरून आली ती जिथल्या तिथं. आता आणि ही नाद करायचा काय बाजी बिचारा. असू दे, आजचा नवीन दिवस नवीन विचार. आता सगळं नवीन. आता रायबा शेट, भद्रा शेट आणि रायफल त्याचा फेरा म्हणजे यांचं मैदान चालू. आता बाजावर जेवढं लक्ष घातलेलं तेवढं सगळं लक्ष इकडे घालायचं. आणि बघू, मी आज रात्री म्हणलंय बाजाला आदनं मधनं एखादा फेरा द्या त्या घोड्यावर नाही तर बैलावर. बघूया आमच्याकडं खर्च करून ज्यावेळेस आमच्याकडे 2 रुपये शिल्लक राहतील त्यावेळेस ह्यासनी म्हणले. आता मैदानं खेळायची माझी काय नाही, जाऊ दे. हे पण सीझन बाजाचा बसून आराम केसात. हां पुढच्या सीझनला बघू, पुढच्या सीझनला बघू. आज तुम्ही ऐका, तुम्ही अजून इमोशनलच आहे. अजून भावनेच्या भरात आहे. भावना जरा मंदावू देत. ती काय आता शेवटी आपण बाजासाठी दिला होता. बाजाबर त्याचं काही चालनाच होय ना. बाजासाठी दिला होता आणि बाजाबर त्याचं काही चालना. हो ही मिस्त्री सगळं तिकडचं आहेत काय गावंदरीतलं. होय होय ही मिस्त्री गावंदरीतला इथे. हां आहे का आहेत का नाही. माझं कसं असते माहित आहे का, एकदा बघितलेलं तरी म्हणलं बघितलंय तुम्हाला कुठं. आपल्या वस्तीच्या समोर होतं त्यासनी म्हणलं आमच्या घरासमोर आलायचं. म्हणजे ही वस्ती पुढं पण बंगल्याच काम करत होती तर आता घरापुढं पण बंगल्याचंच काम करायला आलेत. तुमच्या बंगल्याच कधी काम करताय. परवा दिवशी चालतंय. मग काय विषय चालतंय बघा.
सगळंच करायला लागलेत. आता पुढं बघा व्हिडिओ शेअर होईल. आणि दादांना भरपूर कमेंट आलेत की दादा खचून जाऊ नका, दादा रडू नका, आम्हाला रडाय आले. तर शेवटी माणूस आहे, मन आहे, कुठंतरी खचणार, वाईट वाटणार, बरोबर. संपला आता विषय गोलाय. चिकूचा केस. हॅलो सरकार येत आहे का नाही? बाहेरच आहे. चिक्याला बघून. चिक्या रात्री एका पुरगीच्या अंगावर गेला होता. चिक्याचं मला वाटलं चिक्याला भेलाय सका काय. चिक्याला मला वाटलं भेलाय सकाळी. भाऊजी तुम्ही मध्ये कुठं तरी बाहेर गावाला होता असं आहे ना? सातारा. कसं आहे मिनिटात पुरती एका बाजूला. बैल वाघ हाय गहू पसरून करणार आहे. मग ती गहू कधी न्यायचं आत्ताच ना? ती एका बाजूला ठेवलं पाहिजेत. ओ लय वजा आहे ते. लेट उठले. हा नाता भाऊजी थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. वल्लायच नाही गव्हाचं. आणि गव्हाला वजनच लय असते नाही. पुन्हा दोघं वर जाऊन ही सगळं एका वर ठेवा. आणि मग ती अमोल भाऊजींनी दिलेले गहू आहेत ती सेपरेट. कुणाची ताडपत्री नाही अजून मुठ्ठी घालायची एक. नाता भाऊजींच्याकडे आहे की. ती पल्लूची हाय काढते. तर मी तर कमी आहे का तू तर कमी आहे का करत स्वतः पोती उचलायला लागली ती. हा आता इकडं घेतलं खांद्या. शेवट भाऊजी दमला असला असता तर न्या दोघं. ती मागचं नेलंच पाहिजे दोघांनी. ते नाही ती काय कडवाळ कडवाळ आहे कडवाळ. तर नंदी आलेला आहे मानकवाडीचा. त्याला तिथे गेलो आपण शेअर करूया. इथं आलाय हे काय टेम्पो आला त्यांचा. हा 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 चला घेतलीस इथं चला. करण
नाव काय बायलाचं पवन पवन अय्या. सरकार माग उभा राहते ते येत नाही मीरभाऊ शकते यात्रेला बैल आहेत का नाही माहिती जागा शिल्लक नाही तुमचं गाव कुठलं गाव कोण आला बैल घेऊन तर फेर टाकून झाले आता रायबा शेटचे करायचे आहेत नक्क्या आणि फेऱ्याला जे नंदी आलेलं त्यांच्यावर त्या दादाने म्हटलं थांबा जरा रायबा शेटचे नक्क्या करत ते दादा थांबले ते कारण की शेट जरा शंका वाटते दमून आले कडोली हा ना फक्त काय करा माहिती आहे का सांगाडा जेवढा लांब ठेवा की जरा धायबी पडेल त्यात एकदा असंच नक्की करताना पाय गेलेला सांगाड्यात पाय मोडला असं का तुम्ही इकडे रायबा शेटनं भरपूर म्हणजे भरपूर दमवलं आता किती जण बसा मला उठा येते आता काय मारत नाही घ्या बसा खाली मांडी काढून बसला तरी चालते ते काय आता मारतोय पाय बांधायला हे काय का हे काय विषय कुठला खाल्लं काही नाही नाही नका हलवू नका नाहीतर परत खडखाला केसन लागलीच घालताय का बघा आता नाही घालतो त्याला लेसन आमचं सांगायचं का होय आता हल्ला नसता बैल येसन घालाय काय असं घालाय अजिबात मला आता ते मिळणार नाही माहिती आहे का केसन घालाय ते काम आहे आपलं भरपूर आणताय का बघा येसन मैदान करतो मैदानचं आणि कारण लागायचं काहीतरी येसन बस नेरल्याला नाही कुठं पडेल तिथं आता ह्या आज किती तारीख आहे 13 तारखेच्या पुढं हां बरोबर 15ला पडलं 15ला दिवस 15ला पडले की शिराळ्याला ते पाठवी ना शिराळ्याला कापरीला कापरी हा हा कसल्या फाटे मग आहे खरवराडे ते हा माहिती आलं ध्यानात ते फाटी तलावाकडेला आलेला अरे चांगली आहे फाटी ती 15 तारखेला पडले बघा आता त्यासाठी नक्की करावं म्हटलं त्याचा प्रॉब्लेम आहे हो काय होते पाय तर पडतो ते कशामुळे होते एक बाजू वाढते का ही आहे का ही वाढते त्याचं मागं नाही मागं टाच म्हणायचं काय तर वाढतं त्याचं त्यामुळे पाय तर वाढते हां कुठला आहे मागला पाय कुठला आहे हात लावले हे हां हो काय ही कसं आहे बघा त्यामुळे ह्यो पाय कसं बघा हे असं तिरका असं असतं हे असं शिल्लक हात आहे ती भरून आलं की उगाळतो बैल मग पत्रे लावायला लागते ह्याला पत्रीची गरज आहे काय नाही ना ह्या बरोबर ही होईल का आतलं हां तेव्हा पत्रे लावा करायला लागत नाही आपल्या बैला डांबरीला बैल चालते उघडायला नाही ना म्हणजे नक्की ना कठीण नाही ना पाहिजे बैल उगावतो तो डांबरीलाही चारका चालतो तो बैल उगावतो कोब्या कंटिन्यू असतो होय माती तर याला काय होत नाही बिचारायला अन्न नाही अजून फेरा द्यायला घेऊन नेता काय फेरा दुसऱ्याला टाकला हो ते टेम्पल भरला
अहो तुम्हाला गमत सांगू याची काय झाले ते नेरल्याचं हे ते नक्की करणार आहे. असंच काय झालं सांगाडा त्यांनी जवळ ठेवलेला पाय गेला सांगाड्यात वाराडला जोरात काय परत कसं तरी नक्की केली परत दुसऱ्या वेळेस आली ती परत नक्या करायला त्यांनी 4-5 वेळा नक्या केले परत दुसऱ्या वेळेस आली त्याच नुसतं त्यानं बघितलं रायबानं ते आली ती 10 गाड्यानं तोडून तिथं आपल्या रानात फाटवते जावं पलीकडं 10 तोडून गेले ना खाली वाड्यातून तिकडं ते झाड दिसते का बघा पाक तिकडं नारळी झाड वगैरे तिथनं आणला परत धरून तिथं आणि हिर आहे म्हटलं ते हिरीत पडते का काय एवढ्या फास्ट गेलो पुढं मागं परत कसा तर धरला पाडला आणि उठताना जे असं गोळीगत गेलो पळत सगळ्यांनी डिस्क देऊन या दोरीच्याकडे गेलो पळून आता म्हटलं पाया दोरी अडकून पडतोय बहुतेक गेल्या पोटी जरा येणार आपण हे केल्यामुळे सरळ आले बरं का होय म्हणून तर तुम्हाला फोन केला म्हटलं या नक्की आपण हे केलं मग ते आता जरा सरळ आले 5 जरा तेड होते अंतर्गत प्रॉब्लेम आहे रे आमच्या बैलाच्या फुडल्या नक्की असे होतात फिरते सर नक्की म्हणायचं सरने सर नक्की म्हणायचं फिरते ते नक्की कारण की आम्ही आणलं तेव्हा वासरूचा ते जे एकदा पण नक्की केलं नव्हतं काय त्याने पिळं पडलं नक्की बर पुढं ते सरळ करीत केलं नक्की करून झाले होतं शिव तर आता रायबाच्या नक्या करून झाल्या आणि पिंट्याच्या नक्या म्हणजे रायफलच्या नक्या करायला आली म्हणजे त्यासनं दाखवलं योगा आले म्हटलं ह्याच्या नक्या बघा तर म्हणजे ह्याच्या पण नक्या भरपूर वाढले त्या म्हणजे ओके लागलंच मग ह्याच्या पण नक्या करून घ्याव्या आणि त्या भातराचे पण करायचे आहेत ते जरा इतर आहे त्याला 2 कासर लावणार ना आणताना भाताराला काय चोळणी जवळ असं चोळ पहिल्यांदा पाडायचं असलं का नाही आम्ही बुजवा बिजूब करत नाही तेवढ्यासाठी चोळ बघा चिस्ती फिरवून तुम्ही हिथं असं घ्या तिथं काय हां हिथं घ्या बघा तिथं तोंड आलं पाहिजे बरोबर तर नक्या करायचं चालले नक्या ह्याच्या भरपूर वाढले ते गिराव हा मग मी तुम्हाला काय सांगेन आता कशी गुलाई दिसते बघा की आता एवढं वाढलं पुढे शेंडा तेच काढताना हे होते आणि पुढे जिवाळी वाढली की पुन्हा मग ती कमी होत नाही आम्हाला काय म्हणतात अहो जरा शेंडा कट करायचा मग काय पुन्हा कसं कट करायचं लागलीच आम्ही मारताना कसं गुलाईच मारतो हे आहे का नक्याला कठीण ह्याच्यापेक्षा तुमचा राहायला कठीण आहे नक्याला काय हे पण येणार कठीण त्याच्यावर जरा हे करा आता आम्ही पण जमवत नाही त्याला बरोबर व्यवस्थित बुजवा बिजवी काही करतच नाही ना सावली म्हणून बरं आहे बरं सावली हो म्हणून बरं आहे नाही काय उन्हात काम करतात लेवून लागते इकडे सावली लागेल नाही लेवून लागते हे कसं आहे मोकळ्या अंगण झालं अडचणीत काम करण्यात काय अर्थ कसं आहे तिथं पण खुट्टा आहे तुमच्या तिथे चुकून समजा ते फिरत गेला पडला धरा इथे धरा तिथं ना प्रथम मी करतो जागा कसं फिरताय तर आता रायबाज झाल्या रायफलचे झाले आता भातारा शेटच्या नक्या करायला चाललेत परत लवकर नाही आता मग लागलेच होऊन जाऊ दे सगळ्यांच्या नक्या एकदम रायबाज एक नंबर नक्या झाल्या बरं का त्यांचं पण कसं म्हणत आहे गोल होणार आता वळण लागायला लागले त्यांच्या कसं सरळ नक्की हां आता जर केले नसत्या हां आणि सरळ होणार आता आपण वळण दिले गोल नक्या लागतात काय गोल नक्या आपण दिल तसं असते ते गोल नक्या का नाही एखादी सरळ नक्कीच असते आता आपण जर कट केलं नसतं ना आता सरळ पुढे वाढलेली आहे हां हां आता अर्धा इंच निघाले ते ह्याच्या आता गेले ते नक्या नाही कुठल्या ह्याच्या आत वाढले गेले काढणार किती जास्त आपल्या पण काढणार प्रत्येक बैलाच्या आतनं आम्ही मारतो हाय असा नसता पुढे वाढायचा हाय असा शिस्तीत थांबा त्याला कळते काय आहे तर भाताराची चालली त्या नक्या करायला काय विषय नाही चेष्टा करतो चेष्टा केलेली आम्हाला ओळखते हो चेष्टा केलेली ओळखते भाद्राज पण वाढले ते आता लवकर नक्की नाही कोणाचे करायचे रायबाच्या झाल्या भाद्राज झाल्या रायफलच्या झाल्या 4.5 वर्षी शिकाय पारड साहेब मैदानात जाणार आहे ते लवकरच शिक्षित पण एक आहे की पोरगा आल्यावर आबाळ त्याला कळते का नाही बाजारा झोपला निवांत तुम्ही सांग ना त्याला असं नाव असं करायचं बा कुठल्या वेळा लागवड टाकायची भरणी कुठल्या वेळा करायची त्या रायफलपेक्षा ह्याच्या नक्की वाढले त्या ते आत्ता आपण केले का हां त्याच्यापेक्षा वाढले की
पण त्याचं कसं झालं बघा आत वळले काही तुम्हाला बघितलं तिथं बघितलं काय सांगितलं ह्याच्या आत वळायला लागलेत ना त्या पण त्याला पण वळायला लागायला त्याच्या कसं झालं पुढे वाढलं अर्धा इंच पुढे वाढायला लागले हां It's nothing, I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. And when I feel like this, I'm immortal. 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 Don't stop. Don't stop. I'm so gone, no I'm never turning back. I won't stop, I'ma fight until there's nothing left. It's so on, you're gonna be hurting bad. Cause I've been to hell and back, you don't wanna make me mad. I stay strong, you will never see me crack. And if you get in my way, you gonna feel the wrath. Gotta say it to my face while he's looking back. Mirror breaks after math, when I hate I attack. And when I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal.